नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अॅनालायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अॅनालायझरचं ॲप डाउनलोड करा. भारतानं अमेरिकेसोबत जे व्यापार करार केलेत आणि त्याच्या निमित्तानं फुकटचा एक गदारोळ विरोधी पक्षांनी चालवलेला आहे. एक तर पहिली गोष्ट म्हणजे अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू असताना काहीच कारण नसताना त्या राष्ट्रपतीच्या अभिभाषणावरती बोलत असताना राहुल गांधी यांनी चीनचा विषय काढला. त्याच्यावर आम्ही वेगळा विषय केलेला आहे. त्याच्यानंतर काँग्रेसच्या खासदारांनी कागद भिरकावले सभापतीच्या दिशेनं. त्याच्यातून 8 खासदार निलंबित झाले. आणि आता जो ताजा विषय समोर येतो आहे, ज्याच्या निमित्तानं आरडाओरडी चालू आहे, तो म्हणजे अमेरिकेसोबत केलेला करार. एक तर पहिली गोष्ट म्हणजे भारत ही अशा पद्धतीची आता बाजारपेठ झालेली आहे, विकसित होत आहे, की ज्याचं आकर्षण आता सगळ्या जगभरातले जे काही सगळे उद्योग समूह, व्यापार विषयक मोठ्या मोठ्या संस्था त्यांना आहे. त्याचं सरळ साधं कारण आहे की एक तर ही विस्तारित होत जाणारी बाजारपेठ आहे. आज जरी आपण आता 4 नंबरची अर्थव्यवस्था आहोत, लवकरच 3 नंबरची अर्थव्यवस्था होत, पण त्याहीपेक्षा हा जो सगळ्यांना विश्वास गेल्या काही वर्षामध्ये निर्माण झालेला आहे, हे मी फक्त मोदींचं श्रेय देतोय असं नाही. अगदी ज्याच्यावरती टीका होते ते मनमोहनचा कालखंड का असेल. साधारणतः 1990च्या नंतर जागतिक व्यापार पर्व जेव्हा सुरू झालं, त्याच्यामध्ये आपल्याकडे एक जर शेतीचं क्षेत्र वगळलं तर बाकीचे क्षेत्र बऱ्यापैकी खुली झाली. आणि एक IT चं जे बूम साधारणतः 2000च्या नंतर आपल्याकडे फार मोठ्या प्रमाणात आलं. 2010 नंतर सोशल मीडिया वाढला. या सगळ्याचा परिणाम म्हणून असं झाला की जागतिक पातळीवरती खूप चांगलं सुशिक्षित असं मॅनपॉवर, मनुष्यबळ भारतामध्ये उपलब्ध आहे. म्हणजे भारतातली माणसं आपल्याकडे बोलवून त्यांच्याकडून काम करून घेता येईल, किंवा जसं अमेरिकेमध्ये झालं, स्थानिकांना संधी द्यायला पाहिजे ह्या निमित्तानं म्हणून जी काही निर्बंध लादली, त्याचा उलटा परिणाम आज झाला की अमेरिकेतल्या आणि जगातल्या इतर मोठ्या मोठ्या आस्थापना भारतामध्ये आता गुंतवणूक करणं जास्त फायदेशीर आहे. कारण की तिथं मनुष्यबळ उपलब्ध आहे. त्याच्यानंतर स्वतः बाजारपेठेचा एक मोठा हिस्सा स्वतः भारतच आहे. मग अशा परिस्थितीमध्ये भारतामध्येच जर उत्पादन केलेलं काय वाईट. ह्या सगळ्यातून तुम्ही लक्षात घ्या, ह्याचा परिणाम आता असा दिसतो आहे की सगळ्या व्यापाराच्या चर्चेमध्ये, सगळ्या उद्योगांच्या चर्चेमध्ये भारताला बाजूला ठेवून चालणार नाही. हे अमेरिका असो किंवा युरोप युनियन असो किंवा ऑस्ट्रेलिया आणि बाकीचे देश असो, सगळ्यांच्या लक्षात येत चाललेलं आहे. मग ही सगळी परिस्थिती असताना आता भारतानं एकीकडं युरोप युनियनशी, EUशी जे करार केलेले आहेत, त्याच्यानंतर लगेचच अमेरिकेला पण उपरती झाली आणि त्यांनी त्यांचे कराचे जे सगळं प्रमाण आहे ते कमी करून भारताबरोबर पण आता करार केले. त्याचे सगळे बारकावे बाहेर येतील. विरोधक का बोंबलतायत तुम्ही ते लक्षात घ्या. अर्थसंकल्प सादर झाला, त्या अर्थसंकल्पामध्ये टीका करावा असं काही नाही. गुंतवणूकदारांना दिलासा देईल, विकासाच्या दिशेनं आता हा सगळा आपली अर्थव्यवस्था जाते आहे हे लक्षात आल्याच्या नंतर ज्या पद्धतीनं उद्योग जगतामध्ये एक चांगलं वातावरण पोहोचलं, चांगला मेसेज, चांगला संदेश गेला, जगभरामध्ये गेला. आपल्या अर्थसंकल्पाचा एक चांगला परिणाम असा दिसून येतो आहे, म्हणजे पुढं सुद्धा येईल सुद्धा, की त्याच्यामध्ये जगातले असो किंवा भारतातले असो, सगळ्यांना ज्यांना उद्योग व्यापार करायचा आहे त्यांना एक सकारात्मक अशी सगळी दिशा दिसते आहे. आता ह्याचा परिणाम असा झाला की ज्या प्रमाणामध्ये आता करार होत आहेत, किंवा विरोधकांची विचित्रपणा काय आहे की तुम्ही मोदी हे सरेंडर झाले, म्हणजे मोदींनी कॉम्प्रोमाइज केलं, तडजोड केली. थोडक्यात सांगायचं म्हणजे मोदींनी भारत विकायला काढला आणि परत तीच बोंब सगळी. अमेरिकेच्या दबावाखाली मोदी आले. वस्तुतः याचा एकही पुरावा यांना देता येत नाहीये. यांनी जो आरोप केला होता, एक आरोप असा होता की रशियापासून ऑइल खरेदी करू नका अशी आट घातलेली आहे. वस्तुतः असं काही झालेलं नाहीये प्रत्यक्षामध्ये, किंवा भारतातल्या शेतकऱ्यांच्या हिताच्या विरोधामध्ये हे काय. म्हणजे ही किती हसायची गोष्ट आहे की आत्ता जे कृषी कायदे आले होते 2020 मध्ये, त्याच्या विरोधामध्ये एक वर्षभर ज्यांनी सगळा रस्ता अडवून ठेवला, दिल्लीचा गळा घोटला, आणि त्याचे समर्थन करणारे सगळे हे आता असं म्हणतायत की हे जे नवीन व्यापार करार आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्याचं हित कसं धोक्यात आहे. जेणेकरून तेव्हा शेतकऱ्यांचं हित यांनी सगळ्यांनी मिळून धोक्यात आणलं होतं. आणि शेतीची बाजारपेठ जागतिक पातळीवरती सोडून द्या, भारताच्या पातळीवरतीच पुन्हा पूर्णपणे त्याचा गळा दाबलेला होता. आणि दुसरं हसायची गोष्ट अशी की आज वर्तमानपत्राने ज्या बातम्या छापल्या त्याच्यामध्ये असं वाक्य आहे, म्हणजे आता ह्याच्यावर मला काय प्रतिक्रिया द्यावी ते कळत नाहीये. भारताने असं निसंदिग्धपणे सांगायला पाहिजे की हे सगळे करार शेतकऱ्यांच्या हिताच्या विरोधात नाहीत म्हणून. अरे शेतकऱ्याच्या हिताच्या विरोधात करार आहेत असं कोण असेल म्हणजे,
आणि समजा चुकून मुकून ह्या सरकारचं ठरून ठरून हे धोरणच आहे की शेतकऱ्याला खड्ड्यातच घालायचंय, पण ते म्हणताना कशाला म्हणतील? कुठला राज्यकर्ता जगभरातला म्हणताना प्रत्यक्ष त्याच्या देशातल्या ज्या एखाद्या विभागाबद्दलचं त्याला खड्ड्यात घालायचे म्हणा किंवा त्याच्या हिताच्या विरोधात जाऊन काय करायचे, पण तसं तो बोलताना कशाला बोलेल? आत्ताचे जे हे करार झालेले आहेत ह्याचे बारकावे अजून समोर आलेले नाहीत. जाळा आधीच धूर असं आपल्याकडे म्हणतात ना, तसं प्रत्यक्षामध्ये अजून त्याचे बारकावे, त्याचे टू द पॉइंट काय आहेत सगळे कळलेले नाही. पण हे केवळ अंदाजाने, म्हणजे प्रत्यक्षामध्ये काय घडले ह्याच्यापेक्षा असं होईल आणि असं झालं तर कसं या नावानं बोंबाबोंब सुरू. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे विरोधकांची जी दिशा कुठे चुकलेली तुम्हाला मी सांगतो. मनमोहन सिंग यांच्या काळामध्ये व्यापार आणि हे बाकीच्या पेक्षा, उद्योग ह्याच्यापेक्षा कल्याणकारी योजनांच्या नावाखाली म्हणून राईट टू एज्युकेशन, फूड, काय ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही बघा, त्याच्यानंतर महिला सबलीकरण, ह्या सगळ्या, किंवा त्याच्यानंतर मनरेगा आलेलं होतं, ह्या फूड सिक्युरिटी, ह्या सगळ्यातून तोटा काय झाला होता माहिती का? वेलफेअरिझम, लोक कल्याणकारी योजनांच्या नावाखाली म्हणून क्रिएटिव्ह असं जे काही सगळं आहे त्याला मार खाल्ले गेले. ह्याच्यामुळे झालं काय माहिती का, की जो वर्ग काहीतरी करू पाहतोय त्याच्यावरती कर पडणार असतील आणि त्याला फायदे होणार असतील तर त्याचा इंटरेस्ट संपून जातो, आणि जो सुस्त बसू नये त्याला काहीच न करता फुकटाफुकटी वाटप करायचं म्हणल्याच्या नंतर ज्याला पुरुषार्थाचं खच्चीकरण असा शब्द शरद जोशींनी वापरलेला होता. म्हणजे जर तुम्ही घर बसल्या रॅशन देणार असाल, तुम्ही मनरेगावरती तुम्ही त्याला रोजगार देतो त्या नावाखाली नुसतीच पैशाची कागदोपत्री उलाढाल होणारे प्रत्यक्ष काम होणार नाही क्रिएटिव्ह. राईट टू एज्युकेशन तुम्ही बघा, शाळा आहेत, फुकट्या शाळा आहेत पण तिथे शिक्षणच नाही. ह्या सगळ्यातून भलं कोणाचं होतं, की जो प्रत्यक्ष लाभार्थी ज्याचं भलं व्हायला पाहिजे त्याचं न होता जो एक मधला दलालांचा वर्ग आहे त्याचं भलं होतं. ह्याच्या उलट तुम्ही जेव्हा गुंतवणूक समजा संरचनांवरती, इन्फ्रास्ट्रक्चर गुंतवणूक करता, तर त्याच्यामधून तुम्हाला असं दिसेल की मग त्याच्या संबंधातले उद्योग वाढायला लागतात. पर्यटनासारखा विषय आहे की तुम्ही त्याच्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर किंवा सगळ्या गोष्टी उपलब्ध करून दिल्या तर पर्यटनामध्ये काम करणारे जे लोक आहेत त्यांना प्रोत्साहन मिळतं आणि ते जास्त काम करू लागतात. ते न करता समजा तुम्ही असं त्याच्यातले काही लोक काढले आणि त्यांना डायरेक्ट पैसा दिला, त्याचा बेनिफिट होत नाही. ह्या अर्थसंकल्प आणि त्याच्यानंतर हे जे त्या मागचे पुढचे हे 2 करार, युरोप युनियन बरोबर केलेला आणि त्याच्यानंतर अमेरिकेबरोबर केलेला, ह्या बरोबर सगळ्याची सांगड जुळते आहे. ह्या अर्थसंकल्पामध्ये फुकटाफाकटीच्या, उधळपट्टीच्या, सूट सवलतीच्या योजना नाहीत. संरचनात्मक मध्ये गुंतवणूक आहे मोठ्या प्रमाणात. महाराष्ट्राला तर सगळ्यात जास्त गुंतवणूक रेल्वेची तर विशेषता मिळालेली आहे. हे सगळ्यातून तुम्हाला या ठिकाणचा व्यापार उद्योग वाढताना दिसेल. संरचना आणि त्याच्या जोडीला व्यापाराशी संबंधितले करार, या सगळ्यातून आपल्याला ह्याचा पुढचा फायदा असा होतो की त्याच्यामधून चलनवलन वाढून अर्थव्यवस्थेला गती प्राप्त होते, विकासाला एक विशिष्ट दिशा प्राप्त होते. हे न करता आपल्याकडे जे फुकटाफाकटी म्हणजे लाडकी बहीण योजना असो किंवा फूड सिक्युरिटीच्या नावाखाली म्हणून अन्नधान्य वाटप करणं असो किंवा मनरेगाच्या नावाखाली म्हणून सगळी लेबर म्हणजे मजुरांची बाजारपेठ उद्ध्वस्त करणं असो, हे जे सगळे सोनिया गांधीच्या काळातल्या म्हणजे 2004 ते 14च्या काळातल्या ज्या योजना आहेत आणि त्याच्यातल्या काही योजना मोदींनी पण चालू ठेवलेल्या, तोही तेवढाच भंकसपणा आहे. पण ह्या सगळ्याला टाळून, ह्या सगळ्याला बायपास करून, ह्या सगळ्याला बाजूला ठेवून अर्थसंकल्पामध्ये आत्ता ज्या पद्धतीने एक वेगळी मांडणी करण्यात आलेली आहे त्याला अनुकूल असे 2 करार चालू होत आहेत. आता त्याचे सगळे बारकावे समोर येतील. विरोधक ज्या पद्धतीने ह्याच्यावरती आकांडव तांडव करतायत, फक्त हा विरोधकांचा मुद्दा नाही चाललेला. गुंतवणूकदार आणि बाकीचे मोठ्या पद्धतीनं ठामपणाने ह्याच्या पाठीशी उभं राहिल्याच्या नंतर ह्यांचा जो तडफडाट होत चाललेला आहे. अजून एक मी त्याच्यातला बारीक मुद्दा सांगतो जो फारसा चर्चेला जात नाही. आम्ही महाराष्ट्रातल्या महानगरपालिका निवडणूक म्हणजे विधानसभेपासूनच हे मांडतो आहोत. विकासाला अनुकूल जे राज्यकर्ते आहेत त्याच्या पाठीशी गुंतवणूकदार हे उभे राहताना दिसत आहेत. ते स्वतःहून काही वेगळं करू शकत नाहीत, पण एखादा उमेदवार राजकीय दृष्ट्या जिंकू पाहत असेल तर त्याला जी एक शेवटची मदत करायची असते त्या दृष्टीने इन्व्हेस्टर हे फार मोठ्या प्रमाणात त्याच्या पाठीशी आहे. आता हे सगळे करार केल्याच्या नंतर गुंतवणूकदार फार मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या म्हणजे NDA घटकातले लोक सत्तेवर जर येणार असेल तर त्यांना ते पाहिजे आहे, कारण की ती अनुकूलता आहे. उदाहरणार्थ ममता दीदींचं सरकार पूर्णपणे या सगळ्या गुंतवणूकदारांच्या विरोधात आहे. सिंगूरचं सगळं प्रकरण आपल्याला माहिती आहे तेव्हाच.
त्याच्यामुळे आता समजा उद्या भारतीय जनता पक्ष तिथं खूप मेहनत करतोय आणि त्याला शेवटची काही मदत पाहिजे आहे, म्हणजे 77 काय 99 घाव घातले, आता शेवटचा घाव पाहिजे, तर ती मदत आता या इन्व्हेस्टरकडून होऊ शकते. तमिळनाडूमध्ये, केरळमध्ये 3 जी मोठी राज्य आता जे निवडणुकांमध्ये, पश्चिम बंगाल, तमिळनाडू आणि केरळ, आसाम तर भाजपकडेच आहे. ह्या 3 राज्यांमध्ये, त्याच्यामध्ये विशेषतः पश्चिम बंगाल तर त्या दृष्टीनं मागं आहे, पण तमिळनाडू हे महाराष्ट्राच्या खालोखाल अर्बनायझेशन, शहरीकरण झालेलं राज्य आहे आणि त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात व्यापार आणि उद्योग आणि ह्याची गुंतवणूक सगळी होऊ शकते. त्याच्यामुळे जर उद्या तमिळनाडूमधलं सरकार बदललं तर त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्ष आणि AIADMK ह्यांची युती, ह्याचं तर ह्यांचं श्रेय निश्चितच आहे, पण त्याच्यातला एक भाग या गुंतवणूकदारांचा असेल हे विसरू नका. ह्याच्यावरची उसंतवाणी. अमेरिकेसंगे व्यापार करार धोरणाला धार भारताच्या, कमी झाले कर, इरादा हा पक्का, विरोधींना धक्का निर्णयाने. राहुल सांगतो दबावात मोदी, चाले वादावादी संसदेत. कागद हवेत उडवून दिले, खासदार झाले निलंबित. मोदींवर हल्ला, प्रतिमा खराब, टीकेचे जुलाब शब्दातून. उद्योग नावाने फुकटची बोंब, संशयाचा कोंब उगवत. कांत म्हणे खेळ, संसदेत फसे, राहुलचे हासे झाले येथे, राहुलचे हासे झाले येथे. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना तर कुठल्याच विषयाचं कटलीच अक्कल नाही असं म्हणायची पाळी आता येते आहे. ते त्यांच्या भाषणामध्ये काही बोलतात, कुठलाही संदर्भ कुठेही जोडतात आणि आता व्यापारविषयक ज्या पद्धतीनं मोठ्या मोठ्या घडामोडी घडत आहेत, आंतरराष्ट्रीय संबंध, आंतरराष्ट्रीय व्यापार, युद्धजन्य परिस्थिती, ह्या सगळ्याच्या बाबतीमध्ये फार गुंतागुंत असते. अगदी सहज काहीतरी अर्धेमुर्धे त्याच्यावरती टिप्पणी करावी ही की सोपी गोष्ट नाही आहे ती, आणि दीर्घकालीन ते आपलं धोरण ठरलेलं असतं. हे सरकार तर गेले 12 वर्ष सातत्यानं, विशेषतः परराष्ट्र धोरणाच्या बाबतीमध्ये एक आपल्याला असं दिसेल की एका विशिष्ट चौकटीमध्ये ते सगळं चालू आहे. त्यामुळे आता विरोधकांनी ज्या पद्धतीनं गोंधळ घालायला सुरुवात केलेली आहे तो पूर्णपणे निरर्थक आहे. इथेच थांबूया. धन्यवाद. जागृतीचा विधायक बुरुज